बारमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे अल्कोहोल शॉट ऐकले असतील, अगदी ब्लड शॉट सुद्धा. पण कधी खराखुरा कोब्रा ब्लड शॉट ऐकलंय का? इंडोनेशियात जिवंत कोब्राचं रक्त शॉट मध्ये दिलं जातं, अगदी वाईन शॉट सारखं. अचानक किंग कोब्रा समोर आला तर पुन्हाचीही चड्डी ओली होईल. आणि इथं इंडोनेशियात लोक अगदी सूप पासून बार्बिक्यू पर्यंत सगळं करून खातात. इंडोनेशियात शेकडो वर्षापासून ही प्रथा चालू आहे. लोक म्हणतात की कोब्रा खाल्ल्याने शक्ती, पुरुषाचं पुरुषत्व आणि माणसाचं आरोग्य वाढतं आणि स्किन चांगली होते. मार्केटमध्ये सापाचं डोकं कापलं जातं, रक्त ग्लासमध्ये काढलं जातं आणि तेच लोक वाईन शॉट सारखे पितात आणि मांस मसाल्यामध्ये शिजून खातात. फक्त एवढंच नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनवल्या जातात. कोब्रा सॅटे, कोब्रा पकोडे, कोब्रा सूप, कोब्रा बार्बिक्यू आणि कोब्रा वाईन मसाजसाठी वापरलं जातं. आपल्याकडे हॉटेलमध्ये जसा थाळी ट्रेंड आहे, खोटं बोलायचं नाही किंवा यायलाच लागतंय, तसं इंडोनेशियामध्ये हे पूर्ण कोब्रा पॅकेज आहे. म्हणजे कोब्राचं मटण, रक्त आणि हार्ट फक्त 600 ते 2000 रुपये आणि ब्लड शॉट जेमतेम 300 रुपये. कोब्रा ब्लड शॉटमुळं फूड पॉइझनिंग आणि संसर्ग होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला ट्रॅफिक वाईल्ड लाईफ ट्रेड मॉनिटरिंग नेटवर्क या जागतिक संस्थेने असं दाखवले की 2012 ते 2021 दरम्यान 17,589 जिवंत साप आणि 76,476 स्नेक स्किन म्हणजे सापाच्या स्किन जप्त झाल्यात. त्यामध्ये 14,000 पेक्षा जास्त कोब्रा आणि वायपर्स होते. म्हणजे धोका केवळ आरोग्याचाच नाही, तर निसर्गातील सापांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. इंडोनेशियात काही लोकांसाठी हे स्ट्रीट फूड आहे, तर काही लोकांसाठी धोकादायक अंधश्रद्धा. पण ही आहे खरी कोब्रा खाणाऱ्यांची गोष्ट.